मालिकेत आज आपण बघणार आहोत कृष्णा आणि दुष्यंत बेडरूममध्ये एकमेकांशी गोड गप्पा मारत आहेत. कृष्णा दुष्यंतला म्हणत असते, दुष्यंत सरकार तुम्ही माझी लय काळजी करता हो. नाही म्हणजे आज पावे तो माझी अशी कोणीच काळजी केली नाही हो. माझी बहीण भक्ती सोडली तर माझी एवढी काळजी कोणीच करत नाही. आता दुष्यंत म्हणतो, मग तसं जर म्हणलं तर तूच माझी जास्त काळजी घेतेस कृष्णा. दुष्यंत म्हणतो, मला जेव्हा मधमाशा चावल्या तेव्हा तूच लेप घेऊन आलीस कृष्णा, आणि मला जेव्हा साप चावला त्यावेळीसुद्धा तूच विष काढलं होतं. मग आता सांग, काळजी तर तू जास्त घेते ना माझी. कृष्णा म्हणते, काय हो दुष्यंत सरकार, तुमच्याशी बोलण्यात जिंकता नाही येणार मला. दुष्यंत हसतच म्हणतो, हा पण आपण जर काळजी घेण्याची जर स्पर्धा लावली तर तुला हरवता नाही येणार कृष्णा मला. आता हे तर मान्य कर. कृष्णा म्हणते, मी जर नाही मान्य केलं तर तुम्ही परत फाडफाड इंग्रजी बोलून मला गप करचाल, त्यापेक्षा मॅच गप राहतो. दुष्यंत म्हणतो, फाईन ॲज युअर विश. कृष्णा म्हणते, बघा बोलला की नाही परत इंग्रजी. दुष्यंत म्हणतो, काय यार कृष्णा तू पण. इकडे जयकांत त्याच्या वडिलांना म्हणत असतो, चालू द्या इथं तुमचं. इथं तुम्ही आकडेमोड करायलाय आणि तिकडं काकी साहेब आपला गेम करायली. जयकांतचं वडील म्हणतात, जयकांत शेठ तुम्हासनी काय कळलंय का, असं का बोलताय. जयकांत म्हणतो, पप्पासाहेब जरा विचार करा. दुष्यंत अमेरिकेला जाणार म्हणून काकीसाहेब किती खुश होत्या. मग अचानक काकीसाहेबांनी दुष्यंतचा पासपोर्ट का बरं जाळला असेल. मैनावती म्हणते, अरे बाळा तूच जरा नीट विचार कर. प्यायल्यामुळं तुझं डोसकं भांजाळलंय. अरे काकीसाहेबांनी पासपोर्ट जाळला नाही तर आढळरावांनी जाळला होता. आता जयकांत म्हणतो, नाही काकासाहेब पासपोर्ट जाळणं शक्यच नाही. जयकांत म्हणतो, दुष्यंत माघारी येऊन कृष्णेला अमेरिकेला घेऊन जाणार होता आणि काकासाहेबांनी बी हेच पाहिजे होतं. मग काकासाहेब कसं काय पासपोर्ट जाळतील. मैनावती म्हणते, होय र, तुझं ऐकून मला बी असंच वाटायलंय की नक्कीच कुठंतरी पाणी मुरतंय. जयकांत म्हणतो, ते आपल्याला शोधावं लागल. त्या काकीसाहेबांचं आपल्या बगार पान बी हालत नव्हतं आणि आता आपल्या बगारच खेळ खेळायले. त्यांचा ह्यो खेळ उलटून लावला पाहिजे, ते बी त्यांच्या नकळत अतिप्रचंड वेगानं. इकडे आता दुष्यंत कृष्णाला म्हणत असतो, कृष्णा तुला वडील नाहीत म्हणून तुला वडिलांचं प्रेम मिळालं नाही, पण मला वडील असूनसुद्धा त्यांचं प्रेम कधीच मिळालं नाही, ते केवळ या माणसामुळं. दुष्यंत म्हणतो, कृष्णा मला माहीत आहे तुमच्या दोघांचं जास्त पटतं, पण तू त्यांना ओळखत नाही. तो माणूस दिसतो तसा नाही आहे. फक्त आणि फक्त या घरातली शांतता कशी भंग करता येईल एवढंच त्याला येतं, बाकी काय नाही येत. कृष्णा म्हणते, अहो पर. दुष्यंत म्हणतो, कृष्णा हे बघ, आपण दुसऱ्या कुठल्याही विषयावर बोलू, फक्त या विषयावर नको बोलायला. कृष्णा म्हणते, बरं ठीक आहे, आपण दुसऱ्या विषयावर बोलू. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार ऐका ना, तुम्ही परत फॉरेनला नाही जाऊ शकणार का. दुष्यंत म्हणतो, नाही कृष्णा मी जाणार आहे. मी परत पासपोर्टसाठी अप्लाय केलं आहे. आता दुष्यंत म्हणतो, कृष्णा तू झोप आता, खूप उशीर झाला आहे. कृष्णा म्हणते, नाही मला झोपच येत नाही. दुष्यंत म्हणतो, अगं चल झोप, बघू कशी झोप येत नाही. दुष्यंत कृष्णाला थोपटवत झोपवत असतो. तो कृष्णाला म्हणतो, कृष्णा आता नवीन पासपोर्ट आला ना, मी सांगणारच नाही कुणाला न सांगता तिकीट काढीन आणि कधी जाईल ते पण सांगणार नाही. हा पासपोर्ट मी लपवूनच ठेवेन. तो सगळं कृष्णाला सांगत असतो, पण कृष्णा झोपलेली असते. दुष्यंत आता त्याच्या आईकडे येतो. बाजाबाई त्याला म्हणते, दुष्यंत अजून झोपला नाहीस का र. दुष्यंत म्हणतो, नाही आई. आता दुष्यंत बाजाबाईच्या मांडीवर झोपतो. बाजाबाई त्याला म्हणते, दुष्यंत मला माफ कर, माझ्यामुळं तू अमेरिकेला जाऊ शकला नाही. दुष्यंत म्हणतो, जाऊ दे ना आई, त्या एका माणसानं कितीही प्रयत्न करू दे घरातलं वातावरण बिघडवायचं, पण माझं सगळं चांगलंच होणार आहे. दुष्यंत म्हणतो, आई माझं प्रोजेक्ट एकदा कंप्लीट झालं ना की मी परत आपल्या गावात माघारी येणार आहे. मला माहिती नाही का, पण कदाचित कृष्णामुळे की काय मला आपलं गाव हळूहळू आवडायला लागले. तिनं माझं या गावाशी, इथल्या मातीशी, प्राण्यांशी, पक्ष्यांशी नातं जोडलंय असं मला वाटतंय. आई कदाचित कृष्णामुळेच या गावाचं आणि माझं वैर संपलंय असं मला वाटतंय. आता दुष्यंत कृष्णाचं एवढं कौतुक करत आहे हे बाजाबाईला काय पटत नसतं. बाजाबाई विषय बदलत म्हणते, दुष्यंत मला वाटलं होतं की नवीन वर्षाला तू परदेशात असशील, पण बघ ना, जसं आपण ठरवलं तसं काहीच झालं नाही.
दुष्यंत आता लगेच उठतो आणि म्हणतो, आई अगं बरं झालं तू मला आठवण करून दिलीस नवीन वर्षाची. अगं मला कृष्णाला काहीतरी गिफ्ट द्यायचं होतं, तिला सरप्राईज द्यायचं होतं. दुष्यंत म्हणतो, आई झालं गेलं ते गंगेला मिळालं, आता आपण नवीन वर्षाची सुरुवात आनंदाने करूया. असं म्हणून तो तिकडे कृष्णाकडे जातो. इकडे आता कृष्णा झोपीत एक स्वप्न पाहते आणि त्यामुळे ती दचकून जागी होते. कृष्णा विचार करते, बाळजाबाई किती वाईट वागायली, आता गप्प बसून चालणार नाही, लवकरच दुष्यंत सरकारना सगळं सांगितलं पाहिजे. कृष्णा आता तयार होऊन बाहेर येते. सगळे कामगार मिरची बारीक करत असतात. कृष्णा त्यांना घरात पाठवते आणि स्वतः मिरची कुटायला घेते. ती बाळजाबाईकडे रागातच बघत असते. बाळजाबाई म्हणते, काय गये कृष्णे, अशी डोळं वटारून काय बघायलीस माझ्याकडं. कृष्णा म्हणते, कठीण काळजाची दगडाच्या मनाची आई बघायले म्या, जी स्वतःच्या पोराच्या आयुष्याची वाट लावायली. बाळजाबाई म्हणते, कृष्णे माझ्याशी नीट बोलायचं, तिखट बोलण्याचा प्रयत्न करू नको, आधीच हात भाजलाय तुझा आणि त्यात मिरचीची बुकटीनं जाळ लागल जाळ. कृष्णा खाली असलेलं तिखट हातावर घेते आणि म्हणते, ज्या हातासनी पेटते निकारे हातात घेण्याची ताकद आहे त्याला मिरचीच्या बुकटीचं काय हो. ती म्हणते, बाळजाबाई ओसट जमिनीत बी पेरून सोनं पिकवणाऱ्या शेतकऱ्याची लेक आहे मी, आणि या लेकीला तुम्ही संपवायला निघालात वय. मला संपवायला आजवर तुम्ही लयवंगळ कारस्थानं केलीत, पण म्या समद पोटात घातलं, कारण लेकाच्या नजरेत आई उतरायला नको म्हणून मी आजवर गप होते. पण आता मी गप्प बसणार नाही, आता मी दुष्यंत सरकारांना सगळं जाऊन सांगणार. असं म्हणून कृष्णा दुष्यंतकडे जाते. आता बाळजाबाई घाबरलेली असते. उद्याच्या भागात आपण बघणार आहोत, कृष्णा दुष्यंतला सगळं सांगणार. एवढ्यातच बाळजाबाई त्याला अर्जंट बोलवून घेते. बाळजाबाई कृष्णाला संपवायचं प्लॅनिंग आखते. हे आडरावांना समजलेलं असतं, त्यामुळे ते कृष्णाला सांगतात की दुष्यंत घरी येईपर्यंत तू घराबाहेर पडू नको. कृष्णा खूप घाबरलेली असते. ती दुष्यंतला फोन लावण्याचा प्रयत्न करत असते, परंतु दुष्यंत काय फोन उचलत नाही. आता उद्याच्या भागात काय होणार हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.